आपल्या गुडघ्यांचं आरोग्य आपण कसं सांभाळू शकतो? मित्रांनो, वय वाढतं तसं अनेक गोष्टी थांबतात. वेग, जोम, कौटुंबिक जबाबदाऱ्या. पण एक गोष्ट आहे जी थांबली की संपूर्ण आयुष्यच थांबतं, आणि ती म्हणजे चालणं. गुडघे हे केवळ सांधे नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याचे स्तंभ आहेत. जेव्हा गुडघे दुखू लागतात तेव्हा आपण चालणं कमी करतो, आणि जेव्हा चालणं कमी होतं तेव्हा आयुष्यच झिजायला लागतं. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत गुडघ्यांचं आरोग्य कसं जपायचं, कारण आरोग्य राखलं तर पाय चालतील, आणि पाय चाललं तर जगणंही पुढे सरकेल. यातला पहिला मुद्दा आहे वजन नियंत्रित ठेवणे. कारण या वजनाचा आपल्या गुडघ्यांवरती किती दाब पडतो ऐकायचंय? हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन्स यांच्या संशोधनानुसार जेव्हा आपण चालतो तेव्हा गुडघ्यांवर आपल्या शरीराच्या वजनाच्या सुमारे 4 पट भार पडतो. याचा अर्थ असा की जर आपलं वजन 75 किलो असेल तर चालताना प्रत्येक पावलावर आपल्या गुडघ्यावर सुमारे 300 किलोचा दाब येतो. म्हणूनच वजन कमी केल्यानं केवळ 2-5 किलो वजन जरी कमी झालं तरी गुडघ्यावरचा भार हा चक्क 10-20 किलोने कमी होतो, आणि दीर्घकाळासाठी याचा फार मोठा फरक पडू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा अर्थ काय? तर वय वाढल्यावर हाडं झिजायला लागतात, सांध्यांतील कार्टिलेज म्हणजे जो गुळगुळीत थर असतो तो झिजतो, आणि आर्थरायटिसची शक्यता वाढते. परंतु जर वजन जास्त असेल तर ही झीज अधिक जलद होते आणि वेदना अधिक तीव्र होतात. खालून वर चढताना होणारा त्रास. चालताना म्हणजे आपण सपाट जमिनीवर चालताना हा दाब 4 पट असतो, पण जेव्हा आपण जिने चढतो तेव्हा गुडघ्यावरील हा दाब 6 ते 7 पट होतो. जर एखाद्याचं वजन 80 किलो असेल तर जिना चढताना त्याच्या गुडघ्यावर 480 ते 560 किलोचा भार पडत असतो. 65 वर्षीय रामभाऊंचं वजन 88 किलो होतं. त्यांना चालायला लागलं की गुडघ्यात जळजळीत वेदना व्हायच्या. डॉक्टरांनी सांगितलं की फक्त 8 किलो वजन कमी केल्यास वेदना 40 ते 50% कमी होऊ शकतात. 2 महिन्यात त्यांनी काटेकोर आहार आणि सकाळच्या चालण्यामुळे 7 किलो वजन घटवलं, आणि त्यांना वेदनांमध्ये मोठा फरक जाणवू लागला. वजन कमी करण्याचे जे सर्वश्रुत उपाय आहेत तेच मी इथे सांगतो. साखर, तळलेले पदार्थ आणि पॅकेज स्नॅक्स कमी करा. कमी म्हणजे अगदी कमी करा. रोज किमान 30 ते 45 मिनिटं चालणं किंवा ब्रिस्क वॉकिंग, जलद चालणं. रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर घ्या. शक्य असेल तर 8 वाजेपूर्वी. दररोज वजन तपासून नोंद ठेवा. असं ट्रॅक केल्यामुळं आपल्या त्या कामामध्ये शिस्त येते. गुडघ्यांना औषधं देण्याआधी त्यांच्यावरती पडणारा दाब कमी करून त्यांना दिलासा देऊया. ज्येष्ठांनी वजन कमी करण्याच्या उद्देशानं काही प्रमाणात शारीरिक हालचाल, संतुलित आहार आणि योग्य सल्ला घेऊन आयुष्याचा आनंद हा घेत राहावा. दुसरा मुख्य मुद्दा आहे गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत ठेवणे. आपण गुडघा म्हटलं तर गुडघा एक गुडघा त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करतो, त्या सांध्यावरती लक्ष केंद्रित करतो, परंतु त्याच्या आजूबाजूला काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते दुर्लक्षित करतो. गुडघा हा केवळ एक हाडांचा सांधा नाही, तर त्याभोवतीचे स्नायू, मसल्स आणि जोडणारे पट्टे, ज्याला आपण लिगामेंट्स किंवा टेंडन्स म्हणतो, यांच्यावर आधारित एक गुंतागुंतीची रचना आहे. विशेषतः हे 2 स्नायू गुडघ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे. क्वाड्रिसेप्स, मांडीच्या पुढील भागात असलेले मोठे स्नायू. हॅमस्ट्रिंग्ज, मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू. हे स्नायू जर कमकुवत असतील तर पूर्ण भार गुडघ्याच्या सांध्यावर पडतो आणि कार्टिलेज लवकर झिजतं, म्हणजेच गुडघेदुखी, सूज आणि ऑस्टिओआर्थरायटिसची शक्यता वाढते. तुम्ही कल्पना करा, एखाद्या झाडाला तुम्ही झोका बांधलेला आहे, खाली लाकडी फळी आणि त्याला वरती दोऱ्या आहेत. जर त्या दोऱ्या कमकुवत असतील तर तो झोका सुरक्षित असेल का? तसंच आपल्या गुडघ्याच्या सांध्याबद्दल आहे. हे स्नायू सशक्त असतील, जितके जास्त सशक्त असतील तेवढा गुडघ्यावरती थेट पडणारा जोर कमी आणि गुडघ्यांचं आरोग्य चांगलं. संशोधन काय सांगतं तर जर्नल ऑफ गेरियाट्रिक फिजिकल थेरपी यांच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत असलेल्या वृद्धांना गुडघ्याच्या ऑपरेशनची गरज 40% कमी पडते. 67 वर्षाच्या सुनंदा वहिनींना गुडघेदुखी सुरू झाली. डॉक्टरांनी तपासून सांगितलं स्नायू खूपच कमजोर झालेत. त्यांनी दररोज 10 मिनिटं हे व्यायाम चालू केले. चेअर स्क्वॅट्स म्हणजे खुर्चीला धरून बसणं आणि उठणं, म्हणजे उठाबशा आपण म्हणतो तर. स्ट्रेट लेग रेजेस म्हणजे पाय सरळ ठेवून ते असे वर उचलणे. काल्फ रेजेस, पायाच्या पंजावर उभं राहणं. 3 महिन्यात त्यांच्या चालण्यात सुधारणा झाली आणि वेदना बऱ्याच अंशी कमी झाल्या. जे लोक आता फिट आहेत, जे चांगलं चालू शकतात,
थोडा काय म्हणता येईल तीव्र स्वरूपाचा व्यायाम करू शकतात, त्यांनी आपल्या लेगच्या मसलबद्दल नक्की माहिती घ्यावी. आपला जो कोणी जिमचा ट्रेनर असेल, फिजिओथेरपिस्ट असेल किंवा इव्हन आपले डॉक्टर असतील त्यांना विचारून काही व्यायाम आपण आत्ताच चालू केले या मसल्सला स्ट्रॉंग करणारे, तर भविष्यात हा त्रास उद्भवणारच नाही. काय करायला हवं? पहिलं तर दररोज 10-15 मिनिटं साधा व्यायाम, खुर्चीला धरून बसणं, उठणं, ज्याला चेअर सपोर्टेड स्क्वॉट्स असं म्हणतात, मांडी सरळ ठेवून वर उचलणं, लेग रेजेस, सायकल चालवल्यासारखा पाय हवेतल्या हवेत हलवणं, एअर सायकलिंग इन बेड, टॉवेल रोल ठेवून पाय दाबणे, म्हणजे टॉवेलचा रोल करायचा आणि त्याच्यावरती पाय दाबणे, याला क्वाड सेट्स असं म्हणतात. पायात गोळे येत असतील तर व्यायाम थोडा थोडा करा, सुरुवात अगदी सौम्य स्वरूपानं करा. फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या, योग्य प्रकार शिकून मगच सुरू करा. ज्येष्ठ नागरिकांची चूक काय होते तर वेदनादायक आहे म्हणून मी थांबतो, हे चूक आहे. थोडी हलकी वेदना जरी आली तरी त्यातनं आपण नाराज होण्याचं कारण नाही आहे. थोडी वेदना तर होतेच आणि उलट हलक्या प्रमाणात व्यायाम केल्यानं स्नायूंना आपल्या ताकद मिळते. आणि रेस्ट इज रस्ट हे जे म्हटलेलं आहे, जास्त विश्रांतीमुळं स्नायू आणखी कमजोर होतात. त्या स्नायूंचं खाद्य म्हणजे काय? आपण त्यांना दिलेलं काम, म्हणजे त्यांचा वापर, ते जेवढं देऊ आपण जास्त तेवढे ते आपल्या कामी येतील. गुडघा हा केवळ हाडांचा नाही तर स्नायूंच्या आधारावर उभा आहे. मी झोक्याचं उदाहरण सांगितलं त्यानुसार आपले स्नायू जर मजबूत असतील तर गुडघ्याचं ऑपरेशन पुढे ढकलता येतं किंवा ते टाळताही येतं. आणि वयाची पर्वा न करता थोडा का होईना व्यायाम सुरू करा. जिम ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट किंवा आपले डॉक्टर यांना विचारा आणि अगदी खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा करता येण्याजोगे बरेचसे व्यायाम प्रकार आहेत. तिसरं आहे आहाराविषयी मुद्दा. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम यांची कमतरता आहे का हे चेक करा. ती असेल तर भरून काढा. गुडघ्यांचं आरोग्य म्हणजे केवळ सांध्यांची फिजिकल स्थिती नव्हे तर त्याची हाडं जी आहेत, बोन्स किती मजबूत आहेत यावर सुद्धा अवलंबून असतं. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी 2 अत्यंत आवश्यक घटक आहेत. एक तर व्हिटॅमिन डी, हे शरीरातील कॅल्शियम शोषणासाठी आवश्यक आहे. नुसतं कॅल्शियम घेऊन उपयोग नाही, तर ते कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिटॅमिन डी हा एक घटक असतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH नुसार 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला त्याचं जे माप आहे 800 ते 1000 IU एवढं व्हिटॅमिन डी आणि 1200 मिलीग्राम कॅल्शियम रोज मिळणं आवश्यक आहे. याच्या कमतरतेचे दुष्परिणाम मोठे आहेत. हाडं ठिसूळ होतात, ऑस्टिओपोरोसिस होतो, गुडघा आणि सांध्यात वेदना चालू होतात, असा क्रॅकिंग कट 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 असा आवाज यायला लागतो. थोड्या झटक्यात सुद्धा फ्रॅक्चरची शक्यता वाढते. म्हणजे माणूस पडला थोडा जस्ट तरी हाडं फ्रॅक्चर होतात. गुडघ्यांची जी गॅप आहे ती कमी होऊन आर्थरायटिक पेन सुरू होतं. 70 वर्षाच्या इंदुताईंना गुडघेदुखीचा त्रास सुरू होता. त्यांना डॉक्टरांनी रक्त तपासणी करून सांगितलं की व्हिटॅमिन डी ह्याची कमतरता आहे आणि ते 8 होतं त्यांचं, जे 30 पेक्षा जास्त असायला हवं. त्यामुळे मग डॉक्टरांनी त्यांना काही उपाय सुचवले आणि सोपे होते उपाय. सकाळी साधारण 15 ते 20 मिनिटं चांगलं ऊन असेल त्या उन्हात बसण्याचा सल्ला दिला. आठवड्यातून एकदा व्हिटॅमिन D3चं जे सप्लिमेंट आहे ती पावडर दुधात टाकून प्यायला सांगितलं आणि रोज 1 ग्लास ताक आणि 1 वाटी लोणीनं काढलेलं दूध प्यायला सांगितलं. आणि 6 आठवड्यात त्यांच्या वेदना खूप कमी झाल्या, चालण्याची ताकदही वाढली. तर ही केस इंदुताईंची होती, परंतु आपण आपल्या डॉक्टरांना, न्यूट्रिशनिस्टला विचारून आपली कमतरता असेल तर त्यावर काय उपाय करता येईल हे विचारून घेऊ शकता. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जेवढं जास्त नैसर्गिकरित्या मिळेल तेवढं चांगलं. व्हिटॅमिन डी साठी साधारण सकाळचं जे 9:30-10च्या दरम्यानचं ऊन असतं त्या 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसणं. आपण म्हणतो की आपण चालता चालता सूर्यप्रकाश अंगावर पडतो, तो पडतोच, पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा घ्यायचा असेल तर एका ठिकाणी बसून राहणं सूर्यप्रकाशात, ते अधिक फायदेशीर असेल. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अंडी, मासे यातनं मिळू शकतं. व्हेजिटेरियन लोकांना मशरूममधनं मिळू शकतं. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. कॅल्शियमसाठी तर आपल्याला माहिती आहे दुग्धजन्य सगळे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, तीळ, रागी, बदाम आणि कॅल्शियम फोर्टिफाईड सिरियल्स, म्हणजे ब्रेकफास्टचे जे सिरियल्स मिळतात ते पण कॅल्शियम फोर्टिफाईड या स्वरूपात मिळतात. ते घेतले तरी कॅल्शियम आपल्या शरीराला मिळू शकतं. यात सावधगिरी काय बाळगायची ते लक्षात घ्या. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स अंदाधून घेऊ नयेत किंवा कुणीतरी सांगितलं आणि म्हणून घेऊ नयेत. यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापूर्वी मूत्रपिंडाची किंवा किडनीची
काय स्थिती आहे याची तपासणी आवश्यक आहे, कारण काही जणांची टेंडन्सी ही किडनी स्टोन होण्याकडे असते, त्यांना या कॅल्शियमच्या गोळ्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं काहीही आपण या वयात काहीही चालू करण्याआधी आपला एक डॉक्टर असतोच, त्या डॉक्टरला त्याच्या कानावर घालायचं, हे असं मी करू का, आणि जर ते डॉक्टर स्वतः सांगू शकले किंवा ते रिफर करू शकतात की तुम्ही अजून यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांना विचारा, आणि हे सगळी विचारपूस करूनच गोष्टी करा आणि स्वतःहून काहीच चालू करू नका. हाडं मजबूत असतील तर आयुष्यभर चालणं सहज शक्य आहे. गुडघेदुखी रोखायची असेल तर आतून हाडं आणि सांधे मजबूत ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं की बाहेरून व्यायाम करणं. आता येऊयात आपण चालण्याची पद्धत आणि आपण जे पादत्राणं किंवा फुटवेअर घालतो ती किती आरामदायक असली पाहिजे आणि त्यांचा या गुडघेदुखीवरती काय परिणाम होतो का. गुडघ्याचं आरोग्य फक्त हाडांवर आणि स्नायूंवर नाही, तर चालण्याची पद्धत, ज्याला गेट मेकॅनिक्स असं म्हणतात, आणि पादत्राणांची म्हणजे फुटवेअरची योग्य निवड यावरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. जर एखादी व्यक्ती शरीराचा बॅलन्स योग्य ठेवून चालत नसेल, एकाच गुडघ्यावर जास्त जोर पडत असेल, पायाचे पंजे किंवा टाच योग्यरित्या न टेकवता चालत असेल, घसरड्या सपाट कडक असे चप्पल किंवा जुने बूट वापरत असेल, तर त्या व्यक्तीच्या गुडघ्यावर, टाचांवर आणि कमरेवरती अनावश्यक ताण येतो, जो क्रॉनिक नी पेन आणि जॉईंट डिजनरेशनला कारणीभूत ठरतो. संशोधन काय सांगतं तर अमेरिकन ऑर्थोपेडिक फूट अँड अँकल सोसायटीच्या अभ्यासानुसार ऑर्थोटिक सपोर्ट असलेल्या आरामदायक पादत्राणांनी गुडघ्याच्या वेदना 30 ते 40% कमी होऊ शकतात. 68 वर्षांचे नामदेव काका दररोज 4 किलोमीटर चालायचे, पण त्यांची चप्पल जुनी होती, पातळ होती आणि सपाट होती, आणि त्यांना गुडघेदुखी सुरू झाली. फिजिओथेरपिस्टनं तपासून सांगितलं, तुम्ही जे चप्पल घालताय त्याला योग्य सोल नाही, त्यामुळे चालताना गुडघ्यावर थेट ताण येतोय. त्यांनी मग मेमरी फोम सोल असलेली ऑर्थोपेडिक स्लीपर घेतली आणि 2 आठवड्यात चालण्यात त्यांना वेदनामध्ये फरक जाणवू लागला. तर हे पादत्राण कसं निवडावं तर कुशनिंगची सोल असावी, जवळपास 1-1.5 सेंटीमीटर जाडी असावी, जास्तही नको कमी पण नको. आर्च सपोर्ट म्हणजे पायाच्या मध्ये जो खळगी असते त्याला प्रॉपर सपोर्ट असावा, आणि फ्लॅट फूट, ज्यांचा पाय फ्लॅट असतो त्यांच्यासाठी तर हे विशेष महत्त्वाचं. टाचा फार उंच किंवा फार सपाट नसाव्यात. स्लिपरी पट्ट्या किंवा मोकळे बूट टाळावेत आणि दिवसेंदिवस झिजलेले सोल बदलावेत. तुम्हाला जर घराच्या बाहेर पडल्यावरती लक्षात आलं की मला आज चालायचं आहे बऱ्यापैकी, तर अशा वेळी तुम्ही योग्य क्वालिटीचे शूज घालूनच बाहेर पडत जा. नुसती चप्पल घालून त्यात तुम्ही 2-2, 3-3 किलोमीटर चालले तरी सुद्धा ते त्रासदायक होऊ शकतं. योग्य चालण्याची पद्धत काय असावी तर छाती ताठ ठेवून चालावं, म्हणजे मणका पण सरळ राहतो. आधी टाच टेकवावी, मग पंजा, असा स्वाभाविक पाय उचलावा. तशी सवय नसेल तर सवय करून घ्यावी. दोन्ही पायामधील अंतर हे थोडं असलं पाहिजे, जास्त फाकवून पाय चालणं पण योग्य नाही. एका बाजूला झुकून किंवा कुबडं काढून असं अशक्तपणे चालणं टाळा. एखाद्या बिछाण्यावरील किंवा उंच पट्टीवरील चप्पल घरातही वापरू नका. बाजारात फॅन्सी दिसणारी चप्पल घेतली जाते. सामान्य चुका काय होतात आपण हे घेताना तर ती गुडघ्याच्या दृष्टिकोनातून अपायकारक असते. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा फार काही विचार करत नाही आपण या गोष्टींचा, पण वर्षानुवर्ष असे चुकीचे चप्पल शूज वापरल्यामुळं नंतर साठीनंतर त्या गोष्टी त्रास द्यायला चालू करतात. घरात सुद्धा चप्पल काही लोक घालत नाहीत, त्यामुळं पाय डायरेक्ट त्या कडक अशा जमिनीवर आदळतात. त्याचा पण तो शॉक आणि ताण गुडघ्यापर्यंत येतो. पायाच्या जखमा, फोड यामुळे चालण्याची पद्धत बदलते आणि गुडघ्यावर ताण येतो. त्यामुळे चुकीच्या पादत्राणात 1000 पावलं चालण्यापेक्षा योग्य पादत्राणात 10 पावलं चालणं हे आरोग्यदायी असतं. गुडघ्यांना आधार हवा असतो, तो फक्त साखळी, पट्टा किंवा ऑपरेशनच देत नाही, तर आपल्या रोजच्या पायातील चप्पलही ते काम करत असते. तर शेवटचा मुद्दा आहे गुडघ्याला विश्रांती कशी द्यायची, आणि गुडघे जर थोडे दुखत असतील, ते वेदना देत असतील, तर हॉट अँड कोल्ड थेरपी म्हणजे थंड आणि गरम थेरपी काय आहे ते बघूयात. गुडघ्यामध्ये सूज, वेदना आणि जळजळ होण्याचं मुख्य कारण काय असतं तर इन्फ्लेमेशन आणि कार्टिलेज जे असतं गुडघ्यामध्ये, सांध्यांच्या मध्ये ते झिजणं. या वेदना कमी करण्यासाठी हॉट अँड कोल्ड थेरपी ही अतिशय परिणामकारक, घरच्या घरी करता येणारी आणि औषधांशिवाय उपयोगी ठरणारी आहे. कोल्ड थेरपी काय असते तर ती कधी वापरावी? अचानक सूज आली असल्यास, चालल्यानंतर वेदना जास्त झाल्यास, रात्री किंवा विश्रांतीनंतर दुखत असल्यास. फायदा काय? सूज आणि जळजळ कमी करतं, रक्तवाहिन्या संकुचित होतात, इन्फ्लेमेशन कमी होतं, वेदना तात्पुरत्या का होईना पण लक्षणीयरित्या कमी होतात. हे कसं करावं तर आपल्या घरात फ्रीज असतो तर त्यातनं बर्फ काढावा, एका टॉवेलमध्ये गुंडाळून, थोडा पातळसर टॉवेल गुंडाळून 10-15 मिनिटं गुडघ्यावर ठेवावं आणि दिवसातून 2 ते 3 वेळा करावं. बर्फ कधीही थेट त्वचेवर ठेवू नये, त्यामुळे फ्रॉस्ट बाईट होण्याची शक्यता असते. हीट थेरपी
ही कधी वापरायची तर दीर्घकाळ वेदना चालू असतील, म्हणजे ज्याला आपण क्रॉनिक पेन म्हणतो तसं, स्नायूमध्ये टणकपणा वाटत असेल आणि सकाळी उठल्या उठल्या ते असे सांधे कडक झालेले, स्टिफ झालेले वाटत असतील तर फायदा काय? रक्तप्रवाह वाढतो, स्नायूंना पोषण मिळतं, टणकपणा कमी होतो, हलका उबदारपणा मिळाल्यामुळे वेदना कमी जाणवतात. हे कसं करता येईल तर गरम पाण्याच्या पिशवीनं 15-20 मिनिटं शेक द्या. गरम पाण्याच्या भिजवलेल्या टॉवेलचा वापर देखील करता येतो आणि इन्फ्रारेड हिटिंग पॅड्स देखील आजकाल वापरले जातात. 72 वर्षांचे विष्णूजी यांना चालल्यानंतर गुडघ्यात जळजळीत वेदना व्हायच्या. दुपारी विश्रांतीनंतर ते थोडासा बर्फ गुंडाळून गुडघ्यावर ठेवत आणि सकाळी स्टिफनेस असायचा तेव्हा गरम पाण्याच्या पिशवीनं 15 मिनिटं शेक घेत 2 आठवड्यात त्यांनी त्यांच्या वेदना 50% कमी केल्या. विश्रांती पण गरजेची आहे. सतत चालणं किंवा काम करणं गुडघ्याला त्रासदायक ठरू शकतं, पण पूर्ण आराम नको. मध्यम विश्रांती आणि थोडी हालचाल ही गरजेची आहे. दिवसभर चालल्यानंतर गुडघ्याला एलिव्हेटेड पोझिशन म्हणजे थोडं असं वरती घेऊन त्याला त्या पोझिशनमध्ये ठेवावं. कुशन किंवा उशा गुडघ्याखाली ठेवा, ज्यानं ताण कमी होतो. सावधगिरी काय करायची बाळगायची? कोल्ड थेरपी सतत वापरल्यास रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. हीट थेरपी अतिजोरात किंवा दीर्घकाळ केल्यास त्वचा भाजू शकते. डायबिटीस असणाऱ्यांनी हॉट थेरपी म्हणजे उष्णता थेरपी करताना विशेष काळजी घ्यावी, कारण नर्व डॅमेजमुळे जळजळ त्यांना कळत नाही. मंडळी, गुडघ्याला गरज आहे औषधा इतकीच थोड्या विश्रांतीची, थोड्या उभीची आणि थोड्या थंडीची. औषधं घेताना ही साधी आणि सोपी सरळ घरगुती थेरपी केली तर गुडघ्याचं वेदनाविरहित आयुष्य सहज शक्य आहे. गुडघ्यांचं आरोग्य हे फक्त औषधांवर अवलंबून नाही, तर आपल्या रोजच्या सवयी, चालण्याची पद्धत, खाणं पिणं आणि व्यायामावरही त्याचा मोठा परिणाम होतो. थोडंसं शिस्तबद्ध जीवन आणि काळजी घेतली तर आपण गुडघ्यांचं ऑपरेशन टाळू शकतो. वय वाढलं तरी चालेल, पण चालणं थांबू देऊ नका. आपण गुडघ्यांची काळजी घेतली तर ते आपली साथ शेवटपर्यंत देतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर तेच आपल्याला खुर्चीत खिळवून ठेवतात. वय वाढतंय म्हणून वेदना सहन करायच्या नाहीत, काळजी घ्यायची. वजन नियंत्रण, योग्य व्यायाम, पोषण, पादत्राण आणि थोडी विश्रांती ही 5 साध्या सवयी आपण आजपासून अंगीकारल्या तर आपले गुडघे आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहून जग जिंकायची ताकद देतील. चला तर मग पाय पुढे टाकूया, कारण वय काहीही असो चालणं थांबू द्यायचं नाही. मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून सांगा. आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या विषयासह नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.